त्यासोबत या ठिकाणी माजी आमदार व नगरसेवक अरविंदजी नेरकर आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया, कारण हे जुने जाणते इकडचे निष्ठावंत ठाकरे कुटुंबाचे शिवसैनिक आहेत. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. आपल्याला काय वाटतंय, जो ठाकरे बंधू मुंबई वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, मराठी माणसांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये आपलं काय मत आहे? माझं स्पष्ट मत आहे, ही निवडणूक मराठी माणसासाठी अस्मितेचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये मराठी माणसांनी जर चुकीची भूमिका घेतली तर मुंबई निश्चितपणे महाराष्ट्रातून तोडली जाणार. कारण भारतीय जनता पार्टीचा तो अजेंडाच आहे की महाराष्ट्राचे 3 तुकडे करायचे, विदर्भ, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचे 3 तुकडे करायचे. आणि आता नव्हे तर मोरारजी देसाईपासून त्यांचं गुजरातचा हा प्लान आहे की मुंबई केंद्रशासित करून देशाची राजधानी आहे असं सांगत बहुरंगी ही मुंबई आहे आणि ह्या इथल्या येणाऱ्या परप्रांतीयांना सुखाने नांदता यावं, मग इथले जे स्थानिक मराठी माणसं आहेत ते मेले तरी चालतील, अशा भूमिकेतनं भाजपची भूमिका आहे. त्यामुळे त्या भूमिकेला छेद देण्यासाठी जिकडे जिकडे मशाल, इंजिन आणि नांगरधारी शेतकरी आहे त्या ठिकाणी आपले तुतारीवाले त्यांना तिघांना निवडून द्यायचं आहे. आपल्या इकडे या 217 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नरेश शिरदनकर जे आहेत, त्या निलेश शिरदनकरांची निशाणी आहे इंजिन. त्या इंजिनावरती शिक्का मारून त्यांना निवडून द्या. कारण ही निवडणूक जर आज आपण हरलो तर संपूर्ण मुंबई आपल्या हातून जाईल आणि जो त्यांचा डाव आहे, जो भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेतनं फुटून निघालेल्यांचा, त्यांचा डाव साधतील आणि आपल्याला ह्याच्या पुढे मुंबईमध्ये राहणं कठीण होऊन जाईल. तुम्ही आता या गिरण गावामध्ये कोणावरती कविता करणार? कारण गिरण गावांमध्ये लालबाग, परळ, भायखळा, शिवडी किंवा आपल्या दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा मोठमोठे टॉवर झाले आहेत. त्याच्यावरती भाष्य करायचं होतं. कारण एकेकाळी जिकडे गिरण्या होत्या त्या गिरण्या झाल्या, त्या तिकडे टोलिंग टॉवर झालेत. त्यामुळे त्या ठिकाणी मी जवळजवळ 50 एक टॉवरच्या बाबतीतला अभ्यास केला. ॲव्हरेज प्रत्येक ठिकाणी एक 50 मजल्याचा टॉवर धरला तर जवळजवळ 2,500 मजल्यांचा तो टॉवर होतात सगळे. प्रत्येकी 4 म्हटलं तरी 10 ते 11,000चं टेनंट होते आणि 11 ते 12,000 टेनंटपैकी फक्त 163 हे मराठी आहेत, बाकी सगळे परप्रांतीय. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला कळेल की ह्या विभागामध्ये परप्रांतीयांचा एवढा ऐदोस झालेला आहे की दुर्दैवाने आपली मराठी माणसं ही इकडनं फार दूरवरती फेकली जात आहेत. नगरपालिकेचे आणि महानगरपालिकेमध्ये जो नगरसेवकाचा निधी येतो, हा कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारामार्फत हा राबवला जातो. तर अशी खंत व्यक्त होते. काही मराठी कॉन्ट्रॅक्टरला मी भेटलो, आमच्या सूत्राने देखील त्यांच्याशी बातचीत केली. तर त्या ठिकाणी मराठी कॉन्ट्रॅक्टरला हे आपले जे अधिकारी असतात किंवा मोठे मोठे जे कॉन्ट्रॅक्टर असतात परप्रांतीय, ते तिथे देतात. तर हे सर्व निवडणूक जिंकून ज्यावेळी ठाकरे बंधूचे सर्व नगरसेवक येणार त्यावेळी तुम्ही प्रस्ताव ठेवणार का की मराठी ठेकेदारासंदर्भात? त्या संदर्भात थोडं सांगा. हे दुर्दैव आहे. मुंबई महानगरपालिकेतला जो निधी आहे हा आमच्या वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून जमा होतो. त्यामुळे मुंबईमध्ये एक माझं तर स्पष्ट मत आहे, मुंबईमध्ये नोकरी करायला येणारे मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना सुद्धा मुंबईमधल्यांना द्यावं, ज्यांना मुंबईबद्दल प्रेम आहे त्यांना द्यावं. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये राहणारे मुंबईमधले जे मराठी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावं. हे परप्रांतीय जे आहेत, विशेषतः एका जमातीचे आहेत, ते इथे मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट घेतात. रस्ते, गटार, बाकी सगळ्या ठिकाणची कॉन्ट्रॅक्ट घेऊन महापालिकेला लुबाडतात आणि त्याचे पैसे हे गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे पैसे टाकले जातात आणि मुंबई महानगरपालिकेला नागवले जात आहेत. माझं मत असं आहे की मुंबई महानगरपालिकेची जेवढी कॉन्ट्रॅक्ट आहेत ती सगळी मराठी माणसांनाच मिळाली पाहिजेत. त्याच्यासाठी पर्यायाने महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेनेने पुढाकार घेऊन मराठी जे वेगवेगळे उद्योजक आहेत त्यांना त्यांच्या जवळ घेऊन त्यांना तिकडे सांगितलं पाहिजे की तुम्ही त्याच्यामध्ये पार्ट घ्या आणि त्याच्यातनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिली पाहिजेत. व्हेज नॉनव्हेजचा मुद्दा ह्या विभागामध्ये गिरगाव, खेतवाडी, मलबारी ह्या परिसरामध्ये, त्या संदर्भात आपण काय बोलणार? ही एक दुसरी दुर्दैवाची बाब आहे. ह्या इकडे जे टॉवर उभे राहिले आहेत त्या तिकडे एक विशिष्ट समाजाचे जे भले ते हिंदू असले तरी
त्यांची भूमिका असं की आमच्याकडे मांसाहारी लोकांना घेऊ नयेत आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक विकासक आहेत, बिल्डर, विकासक मराठी शब्द, पण विकासक मराठी शब्द अनेकांना कळत नाही. बिल्डर म्हटल्यानंतर लगेच आपल्याला कळतो. त्या बिल्डरांकडून मराठी माणसांना आणि विशेषतः मांसाहारी खाणाऱ्यांना जागा दिली जात नाही. हे नागडं सत्य आहे. माझं म्हणणं असं आहे की जर अशा प्रकारचं होत असेल, आता एखादी ऍक्शन घेतली तर दुर्दैवाने त्या आचारसंहितेच्या भंग होऊन त्यांना येईल. परंतु अशा प्रकारचा जर एखादा बिल्डर जर कोणाला जागा देत नाही आहे सत्य आहे, तर त्याने माझ्या शाखेत यावं. त्याचा काय हिशोब चुकता करायचा तो आपण करू. परंतु आज 2-3 दिवसापूर्वी एक घडलेली घटना आहे. आमच्या इकडे एक आमंत्रण जे हॉटेल होतं, त्या तिकडे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर 2 मराठी माणसांना ते फ्लॅट पाहिजे होते. 6 कोटीपर्यंत घ्यायला तयार होते ते. 2 फ्लॅट्स होते ते, पण त्याने नाकारलं. त्याने कारण दिलं नाही. त्याच्यानंतर मला असं कळलं की तो जो ग्रँड हॉटेलचा जो मालक आहे, त्याने म्हटलं नाही वो हम ऑलरेडी किसी को दे चुके हैं. मात्र त्याच्या दिवशी आदल्या दिवशी मला सांगितलं अजून ते 2 फ्लॅट आहेत, द्यायचे असतील तर एवढी किंमत होईल. घेणाऱ्याने तयार झाले असताना सुद्धा दिलेलं नाहीये. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, असे जे गिरगावामध्ये, नुसते गिरगावात नाहीये, या मुंबईमध्ये जिकडे जिकडे अशा प्रकारचे टॉवर आहेत, जिकडे मराठी माणसांना जागा दिली जात नाहीये, मांसाहारी आणि या बाबतीत जो वाद होतोय, त्यांची पाण्याची लाईन आणि इलेक्ट्रिसिटी तोडण्यात यावी. तात्काळ ती तोडावी, म्हणजे त्यांना धडा बसेल आणि आमच्या लोकांना येईल. मला जर मुंबईत राहायचं असेल तर आमच्या पद्धतीने राहायचं, तुमच्या पद्धतीने नाही. नाहीतर चालायला लागा, काही मुंबईचं नुकसान होणार नाही. हे होते रोकटोक. आपल्या बरोबर माजी आमदार व नगरसेवक अरविंदजी नेरकर यांनी रोकटोक आपली भूमिका, मराठी माणूस व मराठी भाषा टिकवायची असेल तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंनाच मतदान करा, अन्यथा भविष्यात आपली दुरवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई.